नमस्कार मित्रांनो, केपी एंटरप्राइजेस मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ड्रायर मशीन, जी पापड सुकवण्यासाठी तिचा वापर केला जातो, ज्यामध्ये तुमचा उडदाचा पापड जो आहे तो 99% सुकून येतो आणि नागलीचा आणि तांदळाचा पापड हा तुमचा 50 ते 60% सुकून येतो। तर आपण त्या ड्रायर बद्दल आज माहिती घेऊया। जे आहे ही आपली पापड मशीन आहे। ह्या पापड मशीनची जी माहिती आहे मागील व्हिडिओमध्ये आपण सगळे दिलेली आहे, पण तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये कळवा, मी पूर्ण माहिती देईन। आता आपण बघूया ड्रायरची माहिती। हे जे आहे हे ड्रायर आहे, हे 10 फुटाचं ड्रायर असतं। रेग्युलर साईज आपले 10 फूट आहे। याच्यामध्ये हीटर, हॅलोजन, फॅन, कॉईल सगळंच असतं। मग त्यामुळे जो तुमचा पापड जो आहे तो उडदाचा पापड तुमचा 99% सुकून येतो। मग तुम्ही भर पावसातही सुकवा, तुमचा पापड 99% सुकणार। याच्यात आपण हे 3 डग दिलेले आहे। ड्रायर जे आहे ते सिंगल फेज वर चालतं, 3 फेज कनेक्शनची गरज नाही ड्रायरला। दुसरी गोष्ट म्हणजे ड्रायर मध्ये टोटल 10 बेल्ट आहेत। हा जो बेल्ट आहे इथून पापड तुमचं वरती चढणार, इथून पापड गेल्यानंतर तुमचं जवळजवळ 10 लेअर आहेत। यामध्ये तुमचा 3.5 मिनिटं लागतात पापड सुकायला। 3.5 मिनिटात तुमचा 99% पापड सुकतो। आता हे जे आहे हे प्रॉपर 10 फुटाचं आहे। 10 फूट म्हणजे एका लेअर मध्ये तुमचा जवळजवळ हा 3.5 मिनिटात 100 फूट पापड फिरतो। 100 फूट फिरल्यामुळे तुमचा पापड जो आहे जो आपल्याला म्हणजे घरगुती आणि पापड ड्रायर मधून निघाल्यानंतर तुम्ही लगेच पॅक करून तुम्ही सेल करू शकता, इतका पापड सुकला जातो। जे आहे हे मशीनचं पॅनल बोर्ड आहे। प्रत्येक कनेक्शनचं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळे कनेक्शन आहे। आता हीटर, हॅलोजन, फॅन हे जे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे। आता समजा तुमच्या इथे जर हीट खूप जास्त आहे तर तुम्ही हीटर बंद करून तुमचं एक काम होऊ शकतं। त्यानंतर मशीन मध्ये आपण गोदरेजचीच मोटरचा वापर करतो, लोकल मोटर नाही। इथे हाफ HP मोटर जी आहे तिचा वापर आणि हाफ HP गिअरबॉक्स। आता ड्रायरची जी माहिती आहे ती इथपर्यंतच आहे। तुम्हाला अजून कोणत्या मशीनची माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये कळवा। धन्यवाद।